पाकड्याचा क्रिकेट संघ 2026च्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्यावरती खूप मोठी ॲक्शन घेतली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान संघाला 50 लाखाचा दंड सोसवला आहे. नक्की काय झालंय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि तुम्ही पाहताय 7 स्टार क्रिकेट. तर मित्रांनो, सध्या T20 वर्ल्ड कप चालू आहे आणि या वर्ल्ड कपमध्ये पाकड्यांचा भारताविरुद्ध दारुण पराभव झाला. हे पाकडे भारताविरुद्ध खेळायलाच तयार नव्हते. त्यांना माहीत होतं की आपण भारताविरुद्ध हारणारच आहे, तरीसुद्धा बिनलाजासारखे खेळायला आले, तोंडावरती पडले आणि भारताविरुद्ध यांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर इंग्लंड संघाने सुद्धा त्यांना हरवलं. नेदरलँड विरुद्धचा सामना अगदी थोड्या फरकाने जिंकले आणि शेवटी काय झालं तर हे T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडले. पण पाकड्यांचा संघ बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला खूप जास्त दुःख झालं. त्यांना असं वाटलं की हा संघ लवकर बाहेर पडल्यामुळे आपल्याला करोडो रुपयाचं नुकसान झालंय आणि हे नुकसान आपण भरून कसं काढायचं. पाकिस्तानच्या मीडिया एजन्सीने एक रिपोर्ट केलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान संघाला 50 लाखाचा दंड आकारला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितलेलं आहे की हा दंड सगळे प्लेयर म्हणून भरणार आहेत. म्हणजेच पाकड्याच्या क्रिकेट बोर्डची ही अवस्था झाली आहे की त्यांना बोर्ड चालवण्यासाठी आता क्रिकेटपटूकडून पैसे घ्यावे लागत आहेत. क्रिकेट बोर्डला काही लाज नाही आहे. त्यांनी असं ठरवलं की हे प्लेयर परफॉर्म करत नाही तर ह्यांच्याकडून आपण पैसे वसूल करू. साधारणतः दुसऱ्या संघाने काय केलं असतं, जर का असा संघ परफॉर्म करतोय तर त्यांना शिक्षा दिली असती, टीममधून बाहेर केलं असतं, त्यांना फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला पाठवलं असतं आणि रूटपासून काहीतरी टीममध्ये चेंजेस करायचा प्रयत्न केला असता. पण यांनी काय केलं, क्रिकेटपटूंना पैशाचा दंड लावला. म्हणजे या लोकांना एवढी जास्त भीक लागली आहे की त्यांना त्यांच्या क्रिकेटपटूकडून पैसे वसूल करायचे आहेत. तुमचं काय म्हणणं या सगळ्या प्रकाराबद्दल आणि पाकिस्तान क्रिकेट संघाबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.